विठ्ठल अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. Abhijit Patel Fan Club. जगाची माऊली. विठ्ठल समस्त जगाला समतेची शिकवण आणि आध्यात्मिक ऊर्जा देतो. तर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रातील सहकाराला ऊर्जा देतो हे आजवर म्हटलं जात होतं. श्री विठ्ठल कारखाना सहकारातील मानाचं नाव. पण काळगतीनुसार त्याला सुद्धा अवकळेचं ग्रहण लागलं. अकार्यक्षम कारभार, मनमानी नेतृत्व आणि आर्थिक शिस्त नसणं, भ्रष्टाचार यामुळे वैभवशाली कारखान्याला ऐन हंगामात बंद राहावं लागलं. कधी नव्हे ते शेतकऱ्यांचा राजवाडा असलेला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संकटात सापडला होता. सभासदांना वाऱ्यावर सोडलं होतं, तर कर्मचारी वर्गाच्या हाल अपेष्टांना अंत नव्हता. पंढरपूर तालुका आणि परिसरातील अर्थव्यवस्थाच अडचणीत आली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना मोडून खाण्याचे उद्योग एकीकडे सुरू होते. शेतकऱ्यांना बिले नाहीत, कामगारांना पगार नाही, त्यातच कारखान्याची निवडणूक लागली. एकीकडे अकार्यक्षम कारभार आणि कृतिशून्य नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला कारखाना चालवणारा माणूस असा. फरक स्पष्ट होता. तर दुसरीकडे शेतकरी तरुणांची फौज उभी होती. सर्वसामान्य सभासदांच्या नजरेत परिवर्तनाची आग आणि धग होती. श्री विठ्ठलची निवडणूक लागली. निवडणूक सोपी नव्हती. हजार अडचणी आल्या. कार्यक्षम अभ्यासू नेतृत्व आणि कारखाना चालवणारा माणूस म्हणून अभिजित आबा पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत राजकारण्यांना सोबत न घेता शेतकरी तरुणांचे जाळे उभे केले आणि श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी रूपानं पॅनल उभं केलं. म्हणतात ना, चांगल्या कामाला शेकडो वेळा खोडा घातला जातो, तसंच काहीसं झालं. सध्याच्या कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद व्हावा म्हणून अनेक क्लुप्त्या करण्यात आल्या, पण सुदैवानं त्याला यश आलं नाही. पुढे सभासदांनी, विशेषतः तरुणांनी निवडणूक हातात घेत इतिहास घडवला. सभासद घराबाहेर पडले. विचार विनिमय सभांना अलोट प्रतिसाद मिळाला. माणसाला माणसे जोडली जाऊ लागली. लहान थोर फरक संपला. 98 वर्षाच्या सभासदानं परिवर्तनाचा शड्डू ठोकला. भरभरून मतदान झालं आणि कोणत्याही राजकीय भांडवलाशिवाय, वारसा वगैरे विशेषणाशिवाय फक्त कर्तृत्व आणि विश्वासार्हता या जोरावर नवख्या संचालक मंडळींसह अभिजित आबा पाटील चेअरमन झाले. आता राजकीय लढाई संपवून तयारी सुरू झाली अडचणींचा डोंगर पार करण्याची. चेअरमन आबा, सर्व संचालक, कर्मचारी यांचा संच अहोरात्र कामाला लागला. बैठकांचा सपाटा सुरू झाला. झटपट निर्णय होऊ लागले. तोडगे निघू लागले. ऑन द स्पॉट सगळी प्रोसेस गतिमान झाली आणि तब्बल 2 वर्ष बंद असणारा कारखाना सुरू झाला. कीर्तनानं आणि सर्वांच्या सहभागानं कारखान्याचे रोलर पूजन झाले. ज्या दिवसाची वाट चातकासारखी बघितली, तो दिवस उजाडला होता. बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा संपन्न झाला. कित्येक वर्षांनी पुन्हा कारखान्याचे चक्र सुरू झाले. निवडणूक काळात कारखाना चालवूया वादळी गतीनं, अभिजित आबांच्या साथीनं ही कानावर येणारी चर्चा आता प्रत्यक्षात उतरली होती. विशेषतः निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचं बिल देण्यात आलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. दिलेला प्रत्येक शब्द खरा केला. कारखान्याला डिजिटल धोरणांची जोड देण्यात आली. शेतकरी बांधवांचे विमे उतरवण्यात आले. वरुण राजाच्या साक्षीनं आणि श्री विठ्ठलाच्या आशीर्वादानं कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला. मोळी पूजन झालं. सुशासन पर्व सुरू झालं. कारभार सर्वांच्या साथीनं सुरू झाला. कारखान्याचे गेलेले वैभव परत प्राप्त करण्याचे शिवधनुष्य पेलणं सोपं काम नव्हतं. पण अभिजित आबा पाटील नावाच्या झंझावातानं सभासदांच्या प्रत्येक अपेक्षेची पूर्ती करत असताना परंपरा जागवत कारखान्याला उन्नतीचे शिखर प्राप्त करून देण्याचं काम केलं. मेहनत फळाला आली.
साखरेचे पहिले पोते बाहेर पडले. तो दिवस आणि आजचा दिवस बघता बघता 1,00,000 मेट्रिक टन गाळप पूर्ण झालं. मग 2, मग 3 असं करत तब्बल 7,00,000 मेट्रिक टन गाळप पूर्ण करण्याचा विक्रम झाला. जुनी NHEC मिल सुरू झाली. कारखान्याची हुरडा पार्टी सुरू झाली. राजकीय, सामाजिक किंवा सार्वजनिक जीवनामध्ये वारसा हा हक्कानं नावानं येत नसतो, तर तो कर्तृत्वानं असतो. आणि कर्तृत्ववान माणसांची नावं घेण्यासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. अभिजित आबा पाटील यांनी या काळामध्ये स्वतःचा ठसा, स्वतःची कार्यपद्धती, कामे, लोकसंपर्क आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत खरा करून दाखवण्याचे दाखवलेले धैर्य महत्वाचे आहे. अल्पावधीतच कारखान्याची घडी आणि कारखान्याचा सुवर्णकाळ परत आणण्याच्या दिशेनं यशस्वीपणे घोडदौड करताना दिसत आहेत. आणि त्यांना शेतकरी, सभासद, वाहतूकदार, तोडणीदार, कारखाना कर्मचारी आणि कारखाना परिसरातील सर्व व्यक्ती यांचा पाठिंबा आणि प्रेम मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. ही देखील त्यांच्या जमेची मोठी बाजू आहे. येत्या काळात हा दैदिप्यमान प्रवास असेच उत्तुंग शिखर गाठत राहणार यात शंका नाही. विठ्ठलाच्या गतवैभवासाठी झटणाऱ्या प्रत्येक ज्ञात, अज्ञात व्यक्ती आणि राबणाऱ्या हातांचे आम्ही कृतज्ञ आहोत.